हाय, कशी आहात सर्व? मस्त ना? मी पण. तर म्हणूनच आज एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मी, जी की आपण प्रवासात पण अशी छान घेऊन जाऊ शकतो. आणि हा आहे गुजराती मेथीचा थेपला आणि हा 6 ते 7 दिवस छान राहतो. तर बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि खूप वेळपर्यंत असा सॉफ्ट राहतो तो, 4-5 दिवस तरी छान सॉफ्ट राहतो. चला आपण बघूया आपण ही रेसिपी कशी करतोय ते. तर इथं मी मेथी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे. मेथी 2 वाटी घेतली तर कोथिंबीर 1 वाटी घ्यायची. आणि ही मी प्रॉपर त्याच लोकांकडून शिकलेली आहे. गुजरातमध्ये मी 7-8 वर्ष होते राहायला, त्यावेळेस मी तिथल्या 2-3 रेसिपी अशा छान शिकलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी कोथिंबीर धुवून घेतली आणि ती चिरून पण घेतली. आणि इथे गव्हाचं पीठ, चिरलेली कोथिंबीर, चिरलेली मेथी हे सगळं घेतलेलं आहे. आणि नंतर पुढचे इन्ग्रेडियंट्स आपण बघून घेऊया, ज्याच्यामध्ये आपण एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर बेसन, जिरे, दही, तीळ, धना पावडर, मिरची पावडर, ओवा, मीठ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची आणि त्याच्यामध्ये जिरे टाकून ही पेस्ट करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकून पेस्ट करायची, म्हणजे पराठे मग आपले फाटत नाहीत. आपण पराठे म्हणतो, ते लोक थेपले म्हणतात, एवढाच फरक काय असतो तो. आणि याच्यामध्ये मी हळद विसरलेली आहे, तर आपण ती पुढे ॲड करू शकतो. मग मी पुढे ॲड केलेली आहे. तर इथे हे सगळं जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते ते सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत. जसं की पीठ, बेसन, ओवा, आपण जे काही मी दाखवले आता तुम्हाला ते सगळं एकत्रित करून घ्यायचं. छान असं मिक्स पण करून घ्यायचं ते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं नंतर तेल टाकून मग सगळं अगोदर पिठाला एकजीव लावून घ्यायचं. तोपर्यंत आपण याच्यात पाणी नाही टाकणार आहोत. आणि असंही ह्या पराठ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमीच असतं, कारण मेथीचं पण थोडं पाणी असतं, कोथिंबिरीचं, बटाटा ओला असतो, आपली लसूण मिरचीची पेस्ट असते त्याला पण असतं, दही असतं, त्याच्यामुळं ना थोडासा ओलसरपणा त्याच्यात अगोदरच असतो. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं बघून बेतानीच घ्यावं लागतं. तर अगोदर पूर्ण पिठाला हे सगळे मसाले लावून घ्यायचे, छान एकजीव करून घ्यायचे. आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे दही आणि बटाटा आहे. तर त्याच्याने ना थेपले खूप सॉफ्ट होतात, असे एका बोटाने असं म्हटलं तरी आपले तुटतात, खूप छान होतात, सॉफ्ट होतात त्याच्याने. तर इथे मी असं सगळं एकजीव करून घेते आणि थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये. तेल टाकून परत तेल पण छान त्याला मिक्स करून लावून घ्यायचं. आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान मळून घ्यायचं. आणि हे थेपले कधी पण छोटे छोटेच असतात, आपल्या तळहाता इतकेच त्या लोकांचे थेपले असतात. त्या लोकांच्या चपात्या, फुलके वगैरे सगळे छोटेच असतात, त्याच्यामुळं असतं. पण आपल्याला ती सवय नसते, त्याच्यामुळं आपण मोठे मोठे करतो. तर माझं जर पार्सल असेल तर मी छोटे करते, कोणी थेपले म्हणून मागितले तर मग मी छोटे छोटे करून देते. आणि जर का घरात खायला हवे असतील तर मग मी आपल्यासारखे चपाती जशी असते मी तशी लाटते. आता मला याच्यामध्ये ऑर्डर पण होती आणि मी घरीही खायला केले होते, त्याच्यामुळं दोन्हीही झालं होतं. मी त्यांच्यासाठी छोटे केले होते आणि आम्हाला घरात खाण्यासाठी असे मोठे केलेले होते मी. तर इथं असं छान पीठ एकसारखं मळून घेतलेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे ते पीठ. आणि हे पीठ एक 5-1 मिनटं ठेवायचं. थोडंसं मुरलं की मग लगेच आपण त्याचे थेपले करायला घ्यायचे. तर बघू शकताय पीठ कसं आहे, जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. घट्ट केलं तर कडक होतात आणि पातळ केलं तर मग ते चिटकून बसतात, आपण कितीही पीठ टाकलं तरी ते चिटकतात. मग त्याच्यामुळे असं पीठ चपातीपेक्षा आपलं थोडंसं अजून सॉफ्ट हवं आहे बस. तर इथे असे थेपले मी आता लाटून घेते आणि छान भाजून घेते. भाजताना पण गॅस बारीक ठेवायचा, गॅस मोठा करायचा नाही. मोठा गॅस केला तर डाग पडतात आणि ते छान नाही दिसत आणि चवीलाही छान लागत नाही. आणि जेव्हा आपण हे थेपले बनवतो ना तर वास इतका छान सुटलेला असतो घरामध्ये, म्हणजे खायची इच्छा व्हायलाच पाहिजे. ज्याला जेवायचं नाही तो सुद्धा जेवायला बसेल ना, अशा प्रकारे ह्याचा मस्त भाजताना असा वास येतो. लहान मुलांसाठी उत्तम पर्याय आपल्याला. त्यांच्या पोटात मेथी कशी जाईल हा आपला प्रयत्न असतो, कारण मेथी, पालेभाज्या सगळ्याच मुलांनी खाल्ल्या पाहिजेत, पण बरेच मुलं खात नाहीत. माझीच मुलगी खात नाही, त्याच्यामुळे हा थेपला केला की मग ती छान आवडीने खाते. तर त्याच्यामुळे हा एक आपल्याला प्लस पॉईंट आहे की चला मुलांच्या पोटामध्ये काहीतरी जाते. आणि ह्याच्यामध्ये जे पदार्थ टाकलेले आहेत ते सगळेच हेल्दी आहेत, म्हणजे दही पण आपल्याला शरीरासाठी चांगलंच आहे, मेथी छानच आहे, बटाटा चांगलाच असतो ताकदीसाठी, आणि ओवा वगैरे असतो तर पोट बिघडू नये म्हणून तोही चांगलाच आहे. आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स तर असतातच. त्याच्यामुळे ही रेसिपी अशी हेल्दी आहे आणि सर्वांनाच आवडते. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते, असं नाही की लहान मुलांनाच आवडते, मोठे लहान खूप आवडीने खातात आणि सॉफ्ट होतात, 4-5 दिवस राहतात. आपण जर कुठे प्रवासाला जाणार असेल तर आपण हे घेऊन जाण्यासाठी ऑप्शन छान आहे. आणि याच्यासोबत दही
टमॅटो केचप, लहान मुलं टमॅटो केचपसोबत खातात. मी फर्स्ट टाईम टमॅटो केचपसोबत ट्राय केलं तर खूप छान लागले टमॅटो केचपसोबत. मी कधी कोणता पराठा टमॅटो केचपसोबत शेअर नव्हता केलेला, पण ह्यावेळेस केला तर ते टेस्टी लागलं याच्यासोबत. आणि बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत. हे एकसारखे केलेले आहेत मी. हे माझे ऑर्डरचे होते म्हणून मग मी एकसारखे केले आणि छोटे केलेले आहेत, नाहीतर मी घरात खाण्यासाठी मोठे करते तुम्हाला म्हटल्यासारखं. तर ऑर्डर पण होती, 15 पराठ्यांची ऑर्डर होती, मग ते दिले मी पॅक करून आणि त्याच्यानंतर मग आमच्यासाठी मोठे मोठे केले. सर्वांनी खूप आवडीनं खाल्ले थेपले. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडलाच तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.